Good morning, friends. Good morning, sir. Okay. So, friends, today in this video, we are going to learn one of the most interesting topic. आपण याच्या आधी शिकलेले जे टॉपिक होते ते होते साऊंड्स ऑफ अल्फाबेटवर, आहे की नाही? आपण याच्या आधी इंग्रजीचे जे अल्फाबेट आहे ए टू झेड जी वर्णमाला आहे त्यातल्या प्रत्येक लेटर्सचे साऊंड्स आपण शिकलेलो आहे. आणि आता त्या टॉपिकशी रिलेटेड असलेला पुढचा टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो यू नो व्हेरी वेल, तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती झालं आहे की जे आपण लेटर्सचे साऊंड शिकलेलो आहे ते साऊंड्स आपल्याला इंग्रजी वर्ड्स वाचायला मदत करतात, आहे की नाही? कोणत्याही इंग्रजी शब्दामध्ये शेवटी ई हा लेटर येत असेल तर त्याचं काय करायचं, त्याचं काय होते हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कारण रीडिंग करत असताना असे अनेक शेकडो वर्ड्स येतील की ज्याच्यामध्ये लास्ट मध्ये ई येतो आणि मग आपल्याला माहित आहे की आपण ई चा साऊंड काय घेतो रे? ई चा साऊंड ए घेतो, ई घेतो, ई घेतो, आहे की नाही? तर मग आपल्याला शेवटला कोणत्याही इंग्रजी शब्दामध्ये इंग्रजी शब्दामध्ये मराठीतल्या नावामध्ये नाही, मुंगूस मारे शेवटला ई येणार आणि त्याचा साऊंड ये निघणार. आता आपण फडवर लिहिलं होतं येड काय निघणार की नाही? हल मारे आर ई येणार आणि त्याचा साऊंड ईचा ए निघणार. मी ते म्हणत नाही, मराठी नाव नाही तर काय इंग्रजी शब्द, इंग्लिश वर्ड्स ओनली. इंग्लिश वर्ड्स मध्ये जर शेवटी ई हा लेटर आला तर त्याचा साऊंड घ्यायचाच नाही. नो साऊंड, नो साऊंड, त्याचा साऊंड निघत नाही, त्याचा आवाज निघत नाही. म्हणजे काय करायचं रे? त्याला खाऊन टाकायचं. आता आपण एक्झाम्पल्स पाहू. काय टॉपिक आपला? इंग्रजी शब्दांच्या शेवटी ई हा लेटर जर आला तर त्याचं काय करायचं? त्याचा साऊंड घ्यायचा नाही, नो साऊंड. आपण अल्फाबेटचे साऊंड शिकलो याच्या आधी, पण इथे ई चा साऊंड घ्यायचा नाही. ठीक आहे. आता एक्झाम्पल आपण घेतला एम ए के ई, वाचा. मी लिहिलं एम ए के ई. एम चा साऊंड वर येतो, ए चा साऊंड. 5-6 साऊंड सांगितले तुम्हाला मी, त्यातला एक साऊंड घेतला आपण काय ए. एम ए म्हणजे एक व्यंजन आणि एक स्वर दोघांचा एकत्र करून एक अक्षर तयार होतो कंप्लीट. ओके. हा, तर एम आणि ए दोघांना जोडलं. एम चा साऊंड काय म, पण पूर्ण नाही, कंप्लीट नाही आहे. ए चा साऊंड एड काय आहे पण हा पण कंप्लीट नाही आहे. आणि दोघांना एकत्र जोडलं की याचा झाला मे साऊंड पूर्ण झाला. आणि त्याच्यानंतर के चा साऊंड क, के चा साऊंड क. आणि तुम्हाला माहिती आहे की सर ई चा साऊंड तर ये होतो किंवा ई होतो, मग मे के वाचायचं का सर त्याला? म्हणजे जसं इथे एम ला ए जोडला तर मे झाला. मग ई चा साऊंड ई होतो, ए होतो, है ना? ई घेतला तर मेकी असं वाचायचं का? ए साऊंड घेतला तर मेके असं वाचायचं का? तर तुम्हाला माहिती आहे ही चूक इंग्रजी वाचायला शिकणाऱ्या नवीन विद्यार्थ्याची नक्कीच होऊ शकते की नाही? पण आपण ही चूक करायची नाही आहे. म्हणून यासाठी हा आपल्याला रूल माहित पाहिजे की इंग्रजी शब्दाच्या शेवटी ई आला तर त्याला खाऊन टाकायचं. म्हणजे काय की तो लेटर सायलेंट आहे. कसा आहे? सायलेंट. म्हणजे सगळ्याच ठिकाणी सायलेंट नाही आहे. कुठे जाऊन सायलेंट होतो? शेवटला जाऊन सायलेंट होतो. शेवटला जर गेला तर सायलेंट, मध्ये कुठेही आला, सुरुवातीला आला तर सायलेंट नाही, त्याचा आवाज राहील. ठीक आहे. आता शेवटला आला तर राहणार नाही. मग आता याला आपण काय वाचणार? मेक. म्हणजे आपण इथे ई चा साऊंड काढला का? नाही. मग ही काय झाला? सायलेंट झाला की नाही? म्हणजे याचा अर्थ एम ए के एवढंच आपण उच्चार केला की नाही? आहे की नाही? मग तुम्ही म्हणा सर या ई ची गरज काय होती, मग कशाला लिहिलं फळावर? कशाला मेकच्या स्पेलिंग मध्ये ई पाहिजे? आहे का नाही प्रश्न? तर मी आताच तुम्हाला सांगितलं की एक व्यंजन कन्सोनंट आणि एक वॉवेल म्हणजे एक स्वर
दोघे एकत्र येतात तेव्हा एक कंप्लीट अक्षर तयार करतात. आलं लक्षात? जसं इथे MA एकत्र आला त्याने एक मे हा साऊंड तयार केला. KE एकत्र आला के साऊंड तयार झाला. ठीक आहे, पण तो शेवटला असल्यामुळे साऊंड घ्यायचा नसतो. त्याच्या आधी जो काही आलेला व्यंजन असेल त्याचाच साऊंड घ्यायचा असतो. मग आपण याला लिहिलं नाही तर ही स्पेलिंग चुकीची होणार. पण ही जोडी आली पाहिजे, व्यंजन अधिक स्वर, म्हणून इथे हा घ्यावा लागला. पण बोलताना मात्र वाचताना मात्र त्याचा साऊंड घेता आला नाही. नेक. ठीक आहे, मग आणखी असं एक्झाम्पल सांगा मित्रांनो. टेक. व्हेरी गुड. TAKE टेक. टीचा साऊंड काय? ट आहे, त्याला ये जोडला आपण तर टी आणि ये याचा साऊंड झाला टे आणि केचा साऊंड क आणि सरीचा साऊंड तो खाल्ल्यामुळे त्याचा साऊंड आला नाही. खाल्ला म्हणजे काय? तो सायलेंट झाला. शेवटी आला, त्याचा उच्चार करायचा नाही, म्हणून हा झाला टेक. आणखी CARE केअर. CA हा झाला के. अच्छा साऊंड असा पण निघतो ना के. आणि रचा साऊंड आरचा साऊंड र केअर. आणि ईचा साऊंड काढायचा नाही. ईचा साऊंड काढायचा नाही. ईचा साऊंड काढायचा नाही. आणखी काही एक्झाम्पल सांगा. FAKE फेक. इथे सुद्धा फेक. इथे सुद्धा ईचा साऊंड काढायचा नाही. अजून हा TABLE टेबल. इथे सुद्धा टेबल आणि ईचा साऊंड काढायचा नाही. अजून सांगा. FACE फेस. फेस म्हणजे चेहरा. फेस बरोबर आहे. फेस. FA चा साऊंड आला, C चा साऊंड आला आणि ईचा साऊंड काढायचा नाही. अजून नेम. ईचा साऊंड आला का? नाही. काय सांगितलं आता तुम्ही आणखी? HORSE हॉर्स. इथे सुद्धा हॉर्स. इथे ईचा साऊंड आला नाही. अजून LIG लाईट कसं? लाईट. हा LIKE लाईक. मग आता लाईक वर्ड आला तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय मी. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक केलंच पाहिजे आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा केलं पाहिजे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी केक. स्पेलिंग सांगा बरं. CAKE केक. इथे सुद्धा काय झालं? ईचा साऊंड निघाला नाही. खाली दिसते. त्याच्यानंतर SOME सम. इथे सुद्धा ईचा साऊंड निघाला नाही. SAME सेम. इथे सुद्धा ईचा साऊंड निघाला नाही. नोज. NOSE नोज. इथे सुद्धा ईचा साऊंड निघत नाही. केअर घेतला आपण. अजून हा शेअर. SHARE शेअर. आता मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ शेअर करा. शेअर आहे की नाही? शेअर. ईचा साऊंड घेतला नाही. आता तुमच्या लक्षात आलं. आता तुम्ही असे अनेक एक्झाम्पल्स पुढे आणू शकता. आता ते इथे सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये अशा एक्झाम्पल्सची लिस्ट तयार करा की ज्याच्यामध्ये शेवटला काय येतो? पण त्याचा साऊंड निघत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो या लेक्चर मधला हा टॉपिक आपला संपला. आता आपण घेऊ दुसरा टॉपिक. पुढचा आपण टॉपिक घेत आहे इंग्रजी शब्दांच्या शेवटी कधीच न येणारा लेटर म्हणजे इंग्रजी लेटर. ठीक आहे, पण इथे बघा फुल वर्ड पाहिजे बरं का. फुल वर्ड कॉन्ट्रॅक्टेड नाही. कॉन्ट्रॅक्टेड
नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल एखाद्या कॉन्ट्रॅक्टेड वर्ड मध्ये ते तिथं आला. आता कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे काय? शॉर्ट फॉर्म है ना. शॉर्ट फॉर्म जसं आपण लिहितो आय हॅव, हा फुल फॉर्म झाला, फुल वर्ड झाला. आणि याला कॉन्ट्रॅक्टेड करतो आपण आय यू, असं नाही का. तरी पण इथे तसंच झालं शेवटी. तर काही ठिकाणी येणार. फॉर एक्झाम्पल आपण टीव्ही लिहितो ना असं, हे ऍब्रिव्हिएशन आहे म्हणजेच शॉर्ट फॉर्म आहे. याला म्हणतात टेलिव्हिजन है ना. असं जसं आपण लिहितो MA हे मास्टर ऑफ आर्ट आहे, BA बॅचलर ऑफ एज्युकेशन आहे. तर ऍब्रिव्हिएशन नाही, शॉर्ट फॉर्म नाही, फुल वर्ड पाहिजे. कसं पाहिजे? फुल वर्ड. एखाद्या फुल वर्ड, फुल इंग्रजी शब्दांच्या शेवटी कधीच न येणारा लेटर. किती लेटर्स आहेत? 26 पैकी कोणता असा लेटर आहे की जो इंग्लिश वर्ड्स मध्ये शेवटला येत नाही? आता मगाशी पाहिले आपण शेवटला ई येतो, त्याला खायचं म्हणजे त्याचा साऊंड नाही काढायचा. आता इथे सांगा की शेवटला कोणता लेटर येत नाही. माहिती आहे का कोणाला? कोणता येतो? बी. व्हेरी गुड, क्लॅप फॉर. बी हा अक्षर, बी हा लेटर इंग्रजीमध्ये कोणत्याही शब्दाच्या शेवटला येत नाही. म्हणजे त्याच्या शेवटला येत नाही म्हणजे काय की त्याच्यानंतर काहीतरी दुसरं अक्षर राहीलच. आणि त्यातले काही एक्झाम्पल्स आताच गेले आपले. गेले की नाही गेले? हा. मग बघू मित्रांनो आपण की असे कोणते वर्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये शेवटला व्ही नाही येत आहे. म्हणजे तुम्ही कोणताही वर्ड लिहा, कोणताही वर्ड आणा, त्याच्यामध्ये शेवटला व्ही दिसणार नाही. व्ही असेल पण त्याच्यानंतर पुढे काही ना काहीतरी लेटर्स आलेलेच असतील. ठीक आहे. तर कोणते एक्झाम्पल्स घेतले होते आता आपण इथे आठवते? सेव, SAV, सेव. हा, अँड्रोकल अँड लायन इथे गेलेला आहे. काय? स्लेव म्हणजे गुलाम. बघा व्ही आला की नाही आला? पण एकटा आला का? शेवटला आला का? नाही. त्याच्यानंतर ही आलाच, भलेही त्याचा आपण साऊंड घेतला नाही. ते खाल्लं मग अशी आपण. पण याला जर नाही लिहिलं तर चालते ना सर. मग आपण नाहीतरी आपल्याला शेवच म्हणायचं आहे. ते चिवळा नाही म्हणायचा आहे, शेवच म्हणायचा आहे. चिवळा म्हणणार का? हा, तो शेव चिवळा नाही. हा शेव म्हणजे वाचवणे है ना. एखाद्याचे जीवन वाचवणे त्याला शेव म्हणतो. हा, पैसे वाचवतो त्याला शेव म्हणतो आपण, शेविंग. तर इथे व्ही आला पण त्याच्यानंतर ई आलाय. इथे स्लेव, इथे पण व्ही आला पण त्याच्यानंतर ई आलाय. म्हणजे शेवटला व्ही हा लेटर शेवटी कधीच येत नाही आहे. अजून एक्झाम्पल, हा ह्याव पण लिहू आपण. यू इथे पण पहा. त्याच्यानंतर ह्याव इथे पण पहा. व्हेरी गुड. 5 MIV 5 इथे पण आलं. LIVE लिव याला लाईव्ह पण म्हणतो आपण. लिव लाईव्ह. ठीक आहे. हा, ड्राईव्ह. व्हेरी गुड. ड्राईव्ह गाडी चालवणे. ड्राईव्ह इथे पण शेवटी ई आलाच. म्हणजे व्ही एकटा शेवटी येत नाही. आपण हे एक्झाम्पल तेच घेतोय ज्याच्यामध्ये व्ही आलाय शेवटला पण त्याचा साऊंड होतोय, पण त्याच्यानंतर मात्र दुसरा लेटर आहे. जरी त्याचा साऊंड होत नाही, घेतला जात नाही तरी. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल्स देता येतील का? हा, व्हेरी गुड. अँड्रोकल कसा होता? ब्रेव होता. BRAVE. पुन्हा इथे तेच दिसते आपल्याला का आपण घेतलेल्या एक्झाम्पल मध्ये शेवटला आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आधी घेतलेला टॉपिक आणि हा टॉपिक एकमेकाशी कोरिलेटेड आहेत की नाही. तिथे होतं शेवटी येत असेल तर त्याला खायचं. आणि इथे आहे की खाल्लेल्या ईच्या आधी व्ही आला पण तो एकटा नाही आहे, त्याच्या पुढे ई आहे. जरी आपण व्हीचा साऊंड घेतोय या ठिकाणी पण त्याच्या पुढे काय आहे? ई आहे. मग आता अशा आणखी
अनेक शब्दांची लिस्ट तुम्हाला तयार करता येईल. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे किंवा एक होमवर्क आहे की कमेंट सेक्शन मध्ये जाऊन अशा प्रकारचे वर्ड्स तुम्हाला आणखी वेगळे मी सांगितले शब्दांच्या व्यतिरिक्त कमेंट सेक्शन मध्ये बाकीचे वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, टॉपिक तुम्हाला समजला असेल, समजला, तुम्हाला पण समजला आणि तुम्ही जे व्हिडिओ पाहताय तुम्हाला पण समजला असेल. रीडिंग साठी, इंग्लिश रीडिंग साठी आजचा हा जो आपला लेक्चर झाला त्यातले हे दोन्ही टॉपिक अत्यंत महत्वाचे आहेत. सो पुन्हा एकदा पहा आणि आवडलं असेल, तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फक्त तुमच्या पुरतं ठेवू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला, आमच्या लर्न विथ खेमराज सर या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आमचे विद्यार्थी पण सांगतायत चॅनलला सबस्क्राईब. ओके, थँक्यू.